शुभ प्रभात. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. मी प्रणिता देशमुख, शासकीय अध्यक्ष महाविद्यालय यवतमाळ या महाविद्यालयाची छात्राध्यापिका. सर्व उपस्थितांचे, आमंत्रित पाहुण्यांचे दोन्ही महाविद्यालयाच्या वतीने सहर्ष स्वागत करते व आजच्या कार्यक्रमास सुरुवात करते. प्रत्येक बी मध्ये रुजण्याचं सामर्थ्य असतं. सारा वृक्ष त्या बी मध्ये सामावलेला असतो. पण जोपर्यंत ओलसर माती आणि दमट हवामान उपलब्ध होत नाही तोपर्यंत बी रुजू शकत नाही. ती बी तशीच पडून राहते. हाच न्याय बालकांना अर्थात आपल्या विद्यार्थ्यांनाही लागू होतो. प्रत्येक मूल स्वतःच ज्ञान रचयिता असतो. पण त्याला पोषक वातावरण प्राप्त झाले नाही तर त्याची अवस्था ही त्या न रुजणाऱ्या बी सारखीच असते. म्हणूनच शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थींकरिता नवीन आव्हानांना सामोरे जाण्याच्या दृष्टिकोनातून अधिक क्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने आकारास आलेल्या या नवीन उपक्रमाचा उद्घाटन सोहळ्यास आपण डिजिटल माध्यमाच्या आधारे आमंत्रित आहोत. सर्वप्रथम आपण कार्यक्रमाची सुरुवात आपल्या विद्यापीठ गीताने करूया. रोशन सर. नित्यं हि विद्याचिन्तनं नित्यं च विद्यामन्थनं नित्यं हि विद्यासर्जनं नित्यं च विद्याजीवनम्. संत गाडगे बाबा तुमचे स्वप्न पूर्ण झाले. संत गाडगे बाबा तुमचे स्वप्न पूर्ण झाले.
काळाबरोबर चालूया, शिक्षण डिजिटल करूया, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राची स्वप्ने पाहूया, महाराष्ट्र घडवूया, महाराष्ट्र घडवूया. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शासकीय अध्यापक महाविद्यालय यवतमाळ येथील माननीय प्राचार्य डॉक्टर सुहास कुमार पाटील सर उपस्थित आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटक VNIT नागपूर येथे डिपार्टमेंट ऑफ MME चे प्राध्यापक माननीय डॉक्टर दिलीपजी पेशवे सर हेही उपस्थित आहेत. तसेच प्रमुख अतिथी लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय यवतमाळ येथील माननीय प्राचार्य डॉक्टर दुर्गेश कुंटे सर हे देखील आपल्याशी जुळलेले आहेत. शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला येथील माननीय प्रभारी प्राचार्य डॉक्टर वसुधा विनोद देव मॅम या देखील उपस्थित आहेत. विशेष आमंत्रित ILT विज्ञान महाविद्यालय अकोला येथील प्राचार्य माननीय डॉक्टर विजय नानोटी सर उपस्थित होणार होते, मात्र काही महत्त्वाच्या कारणास्तव आपल्याशी ते जुळलेले नाहीत. परंतु त्याच महाविद्यालयाच्या उपप्राचार्य माननीय डॉक्टर पूनम अग्रवाल मॅम या आपल्याला जुळलेल्या आहेत. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे तज्ज्ञ मार्गदर्शक माननीय डॉक्टर HS सरापी सर, माननीय प्राध्यापक SR जयस्वाल सर, माननीय प्राध्यापक RB घायलकर सर, माननीय प्राध्यापक शशिकांत बांगर सर हेही आपल्याला जुळलेले आहेत. मी पुनश्च आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. ज्योत तेवते समतेची, ज्योत तेवते त्यागाची, ज्योत तेवते क्रांतीची आणि समर्पणाची. या ज्योतीने एकच संदेश दिला आहे, स्वतःसाठी जगता जगता दुसऱ्यासाठी जगून पाहावं. आणि म्हणूनच या दीपाला, दिव्याला साक्षी ठेवून आपण कार्यक्रम साजरा करत असतो. चराचरात वास करणारी विद्येची आराध्य देवता मा सरस्वती यांच्या प्रतिमेस स्मरण करून सरस्वती स्तवन सादर करण्याकरिता मी वैष्णवी सावरगावकर यांना आमंत्रित करते. वैष्णवी. या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रामृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिमी दैवे सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती, निशेष चाट्या पहा. धन्यवाद. सरस्वती स्तवनाने वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जा प्राप्त झाली. डिजिटल शिक्षण देऊन केले मोठे मन, डिजिटल शिक्षण देऊन मोठे केले मन, तुम्हीच आहात आमचे खरे धन. तुमच्या स्वागताचा आला हा क्षण. भारतीय संस्कृतीमध्ये अतिथींना देवाचं स्थान दिलं गेलं. म्हणतात ना, अतिथी देवो भवः. त्यांचं स्वागत करण्यासाठी सप्तसुरांची ओंजळ शब्दसुमनांना पुष्प बनवून स्वागत गीत सादर करण्यास आमंत्रित करते अंजली मिश्रा यांना. अंजली. मन की वीणा से गूंजते ध्वनि मंगलम, मन की वीणा से गूंजते ध्वनि मंगलम. स्वागतम 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 स्वागतम. मन की वीणा से गूंजते ध्वनि मंगलम, मन की वीणा से गूंजते ध्वनि मंगलम. स्वागतम 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 स्वागतम. जैसा पावन सुहावन समय आज है,
आज हम देव की भांति पूजन करे आज हम स्वागतम 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 मन की बगिया से हमने कलियां चुनी श्रद्धा के फूल से हमने माला बुनी मन की बगिया से हमने कलियां चुनी करते हैं तुमको अर्पित सुमन आज हम करते हैं तुमको अर्पित सुमन आज हम स्वागतम 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 स्वागतम। धन्यवाद अंजली. स्वागत गीताला सहकार्य करणारे तबला वादक आणि हार्मोनियम वादक यांच्या सहकार्याने तर अगदी 4 चांद लागले. उपस्थित पाहुण्यांचा यथायोग्य परिचय करून देण्यासाठी आमंत्रित करते स्नेहा कोरे यांना. स्नेहा मॅम. Thank you so much, Pranita Deshmukh ma'am. A very good morning to one and all present here. It's my pleasant duty to bid you all a very genial welcome. First of all, I would like to introduce myself. Myself, Sneha Ganesh Kore, student of Government College of Education, Yavatmal. First of all, I would like to introduce you all with the most dynamic personality, Honorable Professor Dilip R. Peshwe, sir, who is a hack professor of Meteorological and Materials Engineering, Dean, Faculty Welfare of Vishwesvarya National Institute of Technology, VNIT, Nagpur. 18 students have completed their PhD under his guidance. He had published more than 150 research papers in international peer-reviewed journals and is the author of 4 books and 6 patents. He is the recipient of various prestigious awards such as Jawaharlal Nehru National Memorial Trust Award, Best S&T Innovation Award of Khadi and Industrial Commission, and the IIM Cell Gold Medal of India Institute of Metal. We all welcome you, sir, and we are all very thankful for providing us with your precious time and for guiding us through. Thank you so much, sir. Moving on to the next in the list, I would like to introduce you all with our next chief guest, Honorable Dr. Durgesh Kunte, sir, who is the principal of Loknayak Bapuji Ane Mahila Mahavidyalaya, Yavatmal. We all welcome you, sir. Dr. Durgesh Kunte, sir, had completed his MP.Ed in the year 1990 from Amravati University with first-class grade, and he did his PhD from Amravati University in the year 2015. His working experience with education system is so vast that we cannot think of the current college progress without his support. Sir is in teaching field since 1992 as soon as he completed his NET MP.Ed exam, which he qualified with a remarkable percentage. Since then till today, he is functioning in a mainstream of education. We all thank you, sir, for providing us with your precious time and guidance. Further, it gives me immense pleasure to introduce you all with a very great personality, Honorable Dr. Vijay Nanoti, sir. Currently, he is not in this workshop, but his guidance will always be very remarkable for us in the future. Dr. Vijay Nanoti, sir, who is currently serving as the principal of renowned college
Shri Radhakishan Lakshminarayan Toshniwal College of Science, Akola, which is a very prominent science college of Vidarbha region as well as India. On the occasion of Golden Jubilee anniversary, he penned down such a valuable note for students, congratulating all of them on achieving such great steps. His working skills have taken college to a greater heights of achievements. We fondly welcome you, sir. We all are very thankful for guiding us through. Moving on, I would like to introduce you all with a futuristic personality, Honorable Dr. Poonam T. Agrawal ma'am, who is serving as the Vice Principal of RLT College, Akola. Respected ma'am had played a very dynamic role in overall development of the college. Her guidance to the student helped uplift their careers to a greater heights. And henceforth, we thank you, ma'am, for joining us and guiding us through way. Further, I would like to introduce you all with the teachers who are going to tell us many informations about this workshop. For guiding us in the workshop, I would like to introduce Professor Dr. A.G. Sarab sir, Professor S.R. Jaiswal sir, Professor R.B. Ghayalkar sir, and Professor Shashikant Bangar sir. Thank you very much, sir. Further, I'm feeling very glad to introduce you all with two such great personality behind this workshop. First of all, Honorable Dr. Suhas Kumar Ruprao Patil sir, serving principal of renowned college, Government College of Education, CTE Yavatmal. Sir had always been a very important role model for all of students. He is very hardworking and he keeps on inspiring us through his important words. His supportive nature, we have been very pleased for Ruprao Patil sir for being here. Thank you so much, sir. I would like to I would like to introduce you with another one such a great personality, Honorable Dr. Vasudha Vinod Dev Madam, currently serving as the principal, IC Government College of Education, an ideological person who is the mainstream leader in this extraordinary workshop. Thank you so much, ma'am, for giving us an opportunity to take this workshop. Thank you so much, ma'am. And here I completed my duty to introduce you all with such a great personality that are together with us. I would request Pranita ma'am to carry on further this beautiful program. Thank you so much. Jai Hind, Jai Bharat. धन्यवाद स्नेहा. शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला येथील प्रभारी प्राचार्या माननीय डॉक्टर वसुधा विनोद देव मॅम तसेच शासकीय अध्यापक महाविद्यालय यवतमाळ येथील प्राचार्य माननीय डॉक्टर सुहास कुमार पाटील सर यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल स्किल फॉर क्रिएटिव्ह टीचर्स हा कोर्स आपल्या छात्राध्यापकांसाठी आयोजित करण्यात आला. सद्यस्थितीची गरज, काळाची गरज यांची दूरदृष्टी ठेवून छात्राध्यापक कसा अद्ययावत राहील व डिजिटल जगात आपलं अस्तित्व कसा टिकवून राहील यांचा विकास होण्यासाठी हा उत्कृष्ट उपक्रम या दोन्ही महाविद्यालयांद्वारे सादर करण्यात आला आहे. या उपक्रमाला सहकार्य RLT विज्ञान महाविद्यालय अकोला यांचेही मिळालेले आहे. जीवनाचा सार कळते ग्रंथ आणि पुस्तकातून. जीवनाचा सार कळतो ग्रंथ आणि पुस्तकातून, तसा कार्यक्रमाचा उद्देश कळतो प्रास्ताविकेतून. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला येथील प्रभारी प्राचार्या माननीय डॉक्टर वसुधा देव मॅम करतील अशी मी त्यांना विनंती करते. वसुधा मॅम. सा विद्याया विमुक्तये हे घोषवाक्य असलेलं शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला आणि ज्ञानसेवा तू साफल्यम हे घोषवाक्य असलेलं प्रेझेंट कोण करताय? त्यांनी माझा व्हिडिओ ऑन करा बरं. प्रेझेंट कोण करू आलंय? प्रेझेंट कोण करताय? व्हिडिओ ऑफ करताय माझा सारखा. प्रेझेंट कोण करताय? त्यांनी व्हिडिओ ऑन करा माझा. हॅलो.
एक मिनिट. व्हिडिओ दिसतोय का माझा? नाही. हॅलो. नाही मॅम. नाही मॅम. नाही मॅम. प्रेझेंट कोण करताय? त्यांनी प्रेझेंटेशन बंद करा त्यांचं. स्क्रीन प्रेझेंट कोण करताय? ठीक आहे, मी दुसऱ्या याच्यावरून घेते. दुसऱ्या याच्यावरून ऍक्सेस घेते मी. 1-2 मिनिट. आपले डिव्हाइस सगळ्यांनी व्हॉल्यूम्स बंद करा सगळ्यांची. आता दिसतंय? नाही मॅम. नाही मॅम. हो मॅडम. येस मॅडम. नाही आता दिसत आहे मॅम. दुसऱ्या नंबरवर दुसऱ्या नंबरवर हो मॅडम दिसत आहे. दिसत आहे मॅम. मॅडम. ठीक आहे, ठीक आहे. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी कार्यारम्भं सिद्धिर् भवतु मे सुता. विद्यार्थी मित्रांनो, विद्याया मॅडम. अध्यापक महाविद्यालय. कोणाचा ऑन आहे आणखीन मोबाईल? आपापले साऊंड सगळे बंद करा. ठीक आहे, आता ठीक आहे ना? हो मॅम. हो मॅम. येस मॅम. चला. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणीं कार्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे. सा विद्याया विमुक्तये घोषवाक्य असलेलं शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला आणि ज्ञानसेवा तू साफल्यम हे घोषवाक्य असलेलं शासकीय अध्यापक महाविद्यालय यवतमाळ या दोन्ही महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आजपासून 1 महिना 10 दिवसाचा पार्ट टाइम ॲड ऑन कोर्स आपल्यासाठी दोन्ही महाविद्यालय घेऊन येत आहे. उद्देश त्याच्या मागे हा आहे की संपूर्ण या डिजिटल युगामध्ये आमचा विद्यार्थी, आमचा छात्र अध्यापक हा अत्यंत सक्षम बनावा डिजिटल युगाला सामोरं जाताना. अशा या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित झालेले सन्माननीय दिलीपजी पेशवे सर, सन्माननीय डॉक्टर दुर्गेशजी कुंटे, शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर सुहास कुमार पाटील, या ठिकाणी ज्यांनी आपल्याला विशेष सहकार्य केलं, आमचे विशेष पार्टनर RLT सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर नानोटी आणि त्यांच्या ऐवजी आज उपस्थित झालेल्या डॉक्टर अग्रवाल, या ठिकाणी उपस्थित असलेले शासकीय अध्यापक महाविद्यालय यवतमाळचे सर्व सन्माननीय प्राध्यापक, शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे सर्व सन्माननीय प्राध्यापक आणि उपस्थित झालेले इतर कॉलेजेसचे सन्माननीय प्राध्यापक, तसंच ह्या संपूर्ण अभ्यासक्रमाला अत्यंत आपलं तज्ज्ञ मार्गदर्शनाचा उपयोग देणारे आणि निस्वार्थपणे, मला सांगायला अगदी अभिमान वाटतो की निस्वार्थपणे आपल्याला सहकार्य करणारे डॉक्टर सरप, डॉक्टर मालपाणी, श्री घायलकर सर, श्री वांगर सर, ह्या सर्वांचं मी या ठिकाणी अत्यंत मनपूर्वक स्वागत. आणि एक नाव सुद्धा माझ्या तुम्ही, वांगर सर आणि जयस्वाल सर, डॉक्टर जयस्वाल सर, या सर्वांचं मी या ठिकाणी दोन्ही महाविद्यालयांच्या वतीने अत्यंत मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. मित्रांनो, या ठिकाणी जो अभ्यासक्रम आपला सुरू झालेला आहे 1 महिन्याचा, हा अभ्यासक्रम सुरू करण्याच्या मागची जी भूमिका आहे दोन्ही महाविद्यालयांची, ती भूमिका अशी आहे की येणारा जो संपूर्ण भविष्यकाळ आहे, या भविष्यामध्ये आमचा विद्यार्थी, आमचा शिक्षक हा तर डिजिटल टीचर म्हणून भविष्यात पुढे येणार. आणि ह्या संपूर्ण कार्यप्रणालीमध्ये हे अध्ययन हे वेगळ्या वळणावर जात आहे. अगदी ज्याला आपण म्हणू पारंपरिक अध्ययन अध्यापन पद्धतीच्या पेक्षा थोडंसं वेगळी वाट घेणारं असे अध्यापन होत आहे. ज्ञानगंगा घरोघरी जे घोषवाक्य असलेले जे मुक्त विद्यापीठ आहे, त्यांच्या याच्यामध्ये, त्यांच्या विद्यापीठ गीतामध्ये एक ओळ खूप छान आली आहे की मुक्त करेल जो परंपरेच्या बंदी या जीवना
निरंतर ज्ञानाची साधना. तर असं जे परंपरेच्या एक ज्याला आपण म्हणूया की परंपरेच्या एक चौकटीत बंदिस्त असलेलं अध्ययन अध्यापन हे आता थोडंसं त्याच्यापासून थोडंसं बाहेर निघू पाहत आहे. परंतु कुठल्याही प्रकारचा एक कोणत्या पायाचा कोणताही आधार न सोडता या अध्ययन आणि अध्यापनाला युगानुकूल बनवणं हा एक भाग खूप महत्वाचा असतो. आणि ह्या सगळं युगानुकूल बनवून आपल्या विद्यार्थ्याला येणाऱ्या युगाला सामोरं जाण्यासाठी सक्षम बनवणं हा जो भाग आहे, यासाठी अध्यापक महाविद्यालयांची भूमिका खूप समर्थ ठरते. हा 1 महिन्याचा कोर्स असेल, परंतु ह्या कोर्सच्या माध्यमातून जे आपल्याला एक दृष्टी मिळणार आहे, ती दृष्टी फार महत्वाची असेल. जे आपल्याला मार्ग मिळणार आहे, तो मार्ग खूप महत्वाचा असेल. असं म्हणतात की योग्य दिशेला पडलेलं पहिलं पाऊल हे तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवतं. हा जो दृष्टिकोन आहे, हाच दृष्टिकोन या दोनही महाविद्यालयांचा याच्या मागे आहे. शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला असू देत किंवा शासकीय अध्यापक महाविद्यालय यवतमाळ असू देत, हे दोन्ही महाविद्यालय कटिबद्ध आहे विद्यार्थ्यांच्या अध्यापकीय व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी. मग या अध्यापकीय व्यक्तिमत्वामध्ये या विकासामध्ये जसे अनेक फॅक्टर्स येतील, तसं आता या सगळ्या फॅक्टर्सला अनुसरून एक नवीन जगामध्ये प्रवेश करताना माझा विद्यार्थी हा अत्यंत सक्षम असला पाहिजे. मग आता त्याला जर डिजिटल टीचिंग लर्निंग करायचं, ऑनलाईन टीचिंग लर्निंग करायचं आहे, तर मग प्रत्येक गोष्ट म्हणजे इंटर्नशिप पासून कसं करावं, रोजचे सरावपाठ कसे करावे, इथपासून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये समस्या असतात. या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी त्यांच्यामध्ये डिजिटल स्किल्स निर्माण व्हावे आणि हे बाहेर त्यांना मिळतील तो प्रश्न नाही आहे. पण शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या व्यासपीठावर जेव्हा त्यांना या गोष्टी मिळणार आहे, तेव्हा निश्चितपणे त्यांच्यामध्ये कमिटमेंट निर्माण होईल. कारण हे व्यासपीठ असं आहे मित्रांनो, की हे व्यासपीठ आहे, अध्यापक महाविद्यालयाचं व्यासपीठ आहे. या व्यासपीठावर आपण जेव्हा बोलतो तेव्हा एक कमिटमेंट त्या माध्यमातून आपण आपल्यामध्ये निर्माण होत असते. आणि ही कमिटमेंट आपल्याला पुढे भविष्यात चांगल्या सगळ्या कोणत्याही प्रकारची आव्हानं तुमच्या समोर येऊ देत, प्रत्येक आव्हानांना तुम्हाला सामोरं न्यायला कारणीभूत ठरणार आहे. असा हा 1 महिन्याचा अभ्यासक्रम जो सॅटर्डे संडे आपण प्लॅन केलेला आहे आणि जो एकूण 10 दिवसाचा असा आहे. या 10 दिवसामध्ये आपले वेगवेगळे सेशन्स या ठिकाणी ऑनलाईन होणार. आणि मला सांगायला आनंद वाटतो की RLT सायन्स कॉलेजचं जे कॉम्प्युटर डिपार्टमेंट आहे, हे संपूर्ण कॉम्प्युटर डिपार्टमेंट निस्वार्थ भावनेतून आपल्या समोर हा संपूर्ण कोर्स घेऊन येत आहे. हा कोर्स प्लॅन करत असताना डॉक्टर सुहास कुमार पाटील सर यांच्या संपूर्ण आमच्या ज्या चर्चा होत होत्या त्याच्यामधून ह्या सगळ्या कोर्सचा आकार या ठिकाणी आलेला आहे. मग त्याच्यामध्ये गुगल फॉर्म्स पासून जी सुरुवात होते, गुगल फॉर्म्स असेल, क्विझरी असेल, नंतर ऑनलाईन टीचिंग लर्निंग आहे, वेगवेगळ्या ऍप्स आहेत त्याला अनुसरून हे सगळे कंटेंट्स तुम्हाला टाइम टेबल दिलेलं आहे. हे सगळे कंटेंट्स त्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन जसं वर्ड वॉल असेल याच्यासारखे आहे, कॅनव्हा आहे, काइन मास्टर्स आहेत. तर ह्या अशा वेगवेगळे ऍप्स, गुगल फॉर्म कसे बनवायचे, सर्टिफिकेट्स कसे द्यायचे, गुगल क्विज कशा तयार करायच्या, नंतर ऑनलाईन टीचिंग लर्निंग मध्ये त्याच्या टीचमेंट असेल, गुगल क्लासरूम असेल, आणखीन काही वेगवेगळे ऍप्स असतील, वेगवेगळ्या कोणकोणत्या कशा भाषेमध्ये तुम्ही कोणकोणत्या पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकता, लाईव्ह तुम्ही कसे येऊ शकता फेसबुकवर म्हणा, म्हणजे ऍट अ टाइम आता इथे आपला लाईव्ह गुगल मीट चालू आहे, लाईव्ह फेसबुक, लाईव्ह युट्यूब, हे तुम्ही कसं करू, ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश त्याच्यामध्ये, जेणेकरून आपण जरी ऑनलाईन असतो तरी आपलं टीचिंग आणि लर्निंग हे इंटरॅक्टिव्ह व्हावं आणि जास्तीत जास्त सक्षमता त्याच्यामध्ये यावी आणि मुख्य म्हणजे अभिरुची निर्माण व्हावी. कारण आपणच विद्यार्थ्यांना शिकवतो की तो शिक्षक खरा की जो आपल्या विद्यार्थ्यांमध्ये अध्यापनाबाबतची अभिरुची निर्माण करतो. अशी अभिरुची निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून ऑनलाईन टीचिंग लर्निंग प्रोसेस ही जास्तीत जास्त इंटरेस्टिंग कशी बनवायची हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हे संपूर्ण वर्कशॉप या ठिकाणी प्लॅन केलेलं आहे. आणि ह्या वर्कशॉपच्या माध्यमातून तुम्हाला सर्टिफिकेट निश्चित दिले जातील, पण मला खात्री आहे की तुम्ही सगळेजण ज्यांनी इथे नोंदणी केली आहे त्यांनी कोणीही सर्टिफिकेटसाठी नोंदणी केलेली नाही. कारण आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही ओळखतो, यांना खरंच मनापासून शिकायचं म्हणून यांनी नोंदणी केली आहे, त्यांचा सहभाग हा उत्स्फूर्त आहे. ह्या ठिकाणी हा संपूर्ण, आणि मला सांगताना खूप आनंद वाटतो की हा प्रयोग, आजच्या प्रमुख अतिथींना मी अगदी आवर्जून सांगू इच्छिते की हा प्रयोग महाराष्ट्रातील अध्यापक महाविद्यालयांच्या स्तरावर माझ्या माहितीप्रमाणे पहिलाच प्रयोग आहे. कारण की कॉन्फरन्सेस होतील, सेमिनार्स होतील, पण विद्यार्थ्यांसाठी स्पेशल कोर्स
या दृष्टिकोनातून एक अतिशय महत्वाचं पाऊल आज शासकीय अध्यापक महाविद्यालय यवतमाळ आणि अकोला सोबत संयुक्त विद्यमाने टाकत आहे. आणि असंच सोबत अनेक उपक्रम सुद्धा आमचे दोन्ही महाविद्यालय स्वतःसाठी आणि समाजातल्या इतरही लोकांसाठी घेणार आहोत. कारण या महाविद्यालयाने ते प्रयोग अत्यंत यशस्वी केलेले आहेत. आजही आपल्या या अभ्यासक्रमामध्ये 3 महाविद्यालयाचे सिलेक्टेड स्टुडंट्स याच्यामध्ये आपण पार्टिसिपेट करून घेतलेले आहेत. कारण की तंत्रज्ञानाची मर्यादा आहे म्हणून. असो, ह्या संपूर्ण उपक्रमासाठी आजचे सन्माननीय उद्घाटक दिलीपजी पेशवे सर, डॉक्टर दिलीपजी पेशवे सर आणि सन्माननीय प्रमुख अतिथी श्री दुर्गेशजी कोंटे सर यांचे शुभेच्छा आणि आशीर्वाद हे आपल्याला आहेतच. तद्वतच त्यांचं मार्गदर्शनही आपल्याला आता मिळणार आहे. या ठिकाणी मी माझं प्रास्ताविक थांबवते. पुनश्च आपणा सर्वांचं एकदा दोन्ही महाविद्यालयांच्या वतीने आणि व्यक्तिगत आमच्या दोन्ही प्राचार्यांच्या वतीने अत्यंत मनापासून सहर्षपणे स्वागत या कार्यशाळेमध्ये करते आणि आपली रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद मॅम. नक्कीच या संधीचा आम्ही सर्व छात्राध्यापक आस्वाद घेऊ आणि सर्व संबंधित डिजिटल स्किल अंगीकारू, आत्मसात करू असे आश्वासन आम्ही सर्व छात्राध्यापकांकडून तुम्हाला देतो. आणि पुनश्च एकदा आम्ही सर्व छात्राध्यापक दोन्ही महाविद्यालयाचे आभारी आहोत की इतकी उत्तम आणि सुवर्ण संधी आम्हाला उपलब्ध करून दिली. हसायचं, खेळायचं, सर्व काही करायचं. हसायचं, खेळायचं, सर्व काही करायचं. हसत खेळत संगणक शिक्षण घ्यायला कशाला लाजायचं. चला तर मग मी आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय डॉक्टर दिलीपजी पेशवे सर यांना विनंती करते त्यांनी उद्घाटकीय मार्गदर्शन करावं. सर. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अध्यक्ष श्री डॉक्टर सुहास पाटील सर, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर दुर्गेश कुंटे सर, प्राचार्य लोकनायक बापूजी आणि महिला महाविद्यालय यवतमाळ, डॉक्टर विजय नानोटी, प्राचार्य RLT सायन्स कॉलेज अकोला, डॉक्टर पूनम अग्रवाल मॅडम, उपप्राचार्य RLT सायन्स कॉलेज अकोला. आणि हा ऐतिहासिक असा कार्यक्रमाचं आयोजन करणारे दोन्ही महाविद्यालयाचे प्राचार्य माझे मित्र डॉक्टर सुहास पाटील, जे प्राचार्य शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोल्याचे यवतमाळचे प्राचार्य आणि शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोल्याच्या डॉक्टर वसुधा देव, तसेच या कार्यक्रमासाठी विशेष तज्ञ प्राध्यापक जे उपस्थित आहेत त्या सर्वांचंही इथे मी नामोल्लेख जरी करू शकत नसलो तरी त्या सर्वांचं स्वागत करतो. प्राध्यापक वृंदांनो आणि विद्यार्थी मित्रांनो, तसेच नवीन या युगात येणाऱ्या छात्र अध्यापकांना, माझं भाग्य आहे की आज या ऐतिहासिक प्रसंगाला मला उद्घाटक म्हणून आमंत्रित केलं गेलं. तुम्ही अतिशय महत्वाचं असं काम करता की एक शिक्षक घडवताय. मला एक गोष्ट तुम्हाला सुरुवातीलाच नमूद करावी वाटते की ज्या वेळेला मी VRC, ज्यावेळेला आमचं इंजिनिअरिंग कॉलेज होतं, त्या इंजिनिअरिंग कॉलेजचा प्राध्यापक विद्यार्थी म्हणून होतो आणि फर्स्ट मेरिट आल्यानंतर माझ्या महाविद्यालयातील प्राचार्यांनी मला प्राध्यापक हो म्हणून आमंत्रित केलं आणि कालपर्यंत असलेला विद्यार्थी 24 तासामध्ये प्राध्यापक झाला. आणि मग दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला मी वर्गात गेलो, माझी ओळख करून दिल्या गेली प्राचार्यांकडनं की हे असे असे प्राध्यापक आपल्याकडे रुजू झालेले आहेत आणि ते आता तुम्हाला हा विषय शिकवतील. आणि उद्या दुसऱ्या दिवशी शिकवायचं म्हणून खूप जंगी तयारी करून मी वर्गामध्ये गेलो आणि वर्गात गेल्यानंतर ती जंगी तयारी त्यांनी ओळख करून दिली. ते निघून गेले आणि माझी जेवढी फास्टेस्ट ट्रेन सुरू असते तेवढ्या गीतांजली एक्सप्रेसच्याही जास्त स्पीडनी मी माझे जे काही बोलायचं होतं ते सुरू केलं आणि 30 मिनिटांमध्ये जेवढं काही तयार केलं होतं ते सगळं संपलं. त्यावेळेला आमचा जो वर्ग राहायचा तो 45 मिनिटाचा राहायचा आणि त्या 45 मिनिटाच्या वर्गामध्ये 30 मिनिटांमध्ये जेवढं काही ठरवलं होतं ते संपल्यानंतर
उरलेले 15 मिनिटं काय करायचं हा अतिशय मोठा प्रश्न माझ्यापुढे. आणि मग त्या 15 मिनिटांनी मला शिकवलं की अरे शिक्षक आणि प्राध्यापक हा काहीतरी वेगळा आहे. हे असं काहीतरी मी अभ्यास करून आलो आणि वर्गामध्ये शिकवतो अशाने होणार नाही. काहीतरी एक वेगळा शिक्षक तिथे हवा आहे. आणि त्या 15 मिनिटांनी मला खऱ्या अर्थाने शिक्षक काय असतो हे शिकवायची सुरुवात केली. आणि मग तेव्हा लक्षात आलं की शिक्षक म्हणून काय करायला हवं. आणि आमचं दुर्भाग्य की आम्हाला काही असे बीएडचे कॉलेजेस नव्हते त्यावेळेला. इंजिनिअरिंग वाल्यांना डायरेक्ट वर्गामध्ये जा आणि शिकवा. मग काय करायचं हा प्रश्न पडला. माझं भाग्य चांगलं होतं. भारतामध्ये एक एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट नावाची अहमदाबादला संस्था आहे. त्या संस्थेमध्ये मला प्रवेश मिळाला आणि मी खऱ्या अर्थाने शिक्षकांच्या किती क्वालिटीज असतात ते पहिल्यांदा समजू शकलो. 50 पेक्षा जास्ती गुणवैशिष्ट्ये एखाद्या शिक्षकामध्ये आणि प्राध्यापकांमध्ये राहायला हवी हे ज्यावेळेला ऐकलं त्यावेळेला ज्यावेळेला स्वतःला अॅनलाइज करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला लक्षात आलं की एवढ्या सर्व गोष्टी माझ्यामध्ये खरंच आहेत का. पण त्यांनी एक सांगितलं हो असो की नसो पण तुम्ही स्वतःला घडवू शकता. आणि बस एवढा शब्द एका प्राध्यापकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन वेगळं करायला लागतो. ज्या ज्या गोष्टी मी शिकलो त्यानंतर माझं भाग्य होतं मी इंग्लंडला युनिव्हर्सिटी ऑफ हडर्सफील्ड मध्ये याच विषयाचं सर्वोच्च शिक्षण घेण्याकरता मी गेलो. आणि मग तिथे एज्युकेशन टेक्नॉलॉजी या विषयावरचं सर्वोच्च शिक्षण घेण्याचा ज्यावेळेला मला सन्मान मिळाला त्या शिक्षणामध्ये पहिल्यांदा खऱ्या अर्थाने मी ज्यावेळेला वर्गात गेलो तिथे माहीत नव्हतं. आणि ज्यावेळेला मी शिकवायला लागलो त्यानंतर सर्व शिक्षण झाल्यानंतर शिकवल्यानंतर त्यांनी मला बोलावलं आणि म्हणाले की 1 मिनिट माझ्यासोबत बसता का. आणि माझा व्हिडिओ तिथे सुरू होता आणि त्या व्हिडिओमध्ये ते मला सांगत होते की सर तुम्ही बोलताना असे असे बोलत होते, उभे राहताना असे असे उभे राहत होते आणि तुमच्या बोलण्यातले उतार चढाव हे अशा अशा प्रकारचे होते. याच्यात थोडे जर काही बदल आपण करू शकलो तर तुम्ही एक आदर्श शिक्षक होऊ शकता. मी जस्ट लेक्चर देऊन बाहेर आलो आणि काही सेकंदामध्ये काही मिनिटांमध्ये माझं पूर्ण विश्लेषण करणाऱ्या त्या विद्यापीठामध्ये मला शिक्षणाचा सौभाग्य मिळालं. मग एवढं जर आपल्याला एक आदर्श शिक्षक एक क्रिएटिव्ह टीचर होण्याच्या अनुषंगाने जर मदत करू शकतं तर एक शिक्षक काय असतो मी हे काही तुम्हाला सांगायला नको. पण एक महत्वाच्या 2-3 गोष्टी तुमच्या पुढे निश्चित सांगू इच्छितो. मित्रांनो एक शिक्षक म्हणजे तो ज्ञानाचा परमोच्च बिंदू असणारा असतो. कारण ज्यावेळेला आपण वर्गात जातो ना त्या वर्गामध्ये जेवढी मुलं आहेत त्याला मल्टिप्लाइड बाय 2 एवढी डोळे तुमच्याकडे पाहत असतात. आणि मग ती ज्यावेळेला ती डोळे आपल्याकडे पाहत असतात ना तर मी बोलतो कसा मी वागतो कसा माझ्या हालचाली कशा होतात या सर्व छोट्या छोट्या गोष्टींकडे सूक्ष्म निरीक्षण करणारा हा विद्यार्थी असतो. त्यामुळे माझे बोलण्याची तऱ्हा माझी वागण्याची तऱ्हा माझ्या बोलण्यातले उतार चढाव या सर्व गोष्टींना तेवढंच महत्व असतं. आणि शिक्षक म्हणून आपल्याला या सर्व गोष्टींकडे फार बारकाईने लक्ष द्यायचं असतं. दुसरं महत्वाचं असतं की या शिक्षकाकडनं खूप अपेक्षा आहे समाजाच्या आणि विद्यार्थ्यांच्या तर असतात कारण तो एक आदर्श असतो. 10 वाजताच्या लेक्चरला जर मी 10 वाजून 5 मिनिटांनी वर्गात जात असेल तर माझ्या विद्यार्थ्यांपुढे मी आदर्श म्हणून राहू शकत नाही. त्यामुळे वेळ ही फार महत्वाची आहे. शिक्षक ज्यावेळेला जो कोणी आता तुम्ही इथे बरेच छात्र अध्यापक आहात एक गोष्ट लक्षात ठेवा की वेळ जो पाळू शकतो तो खरा शिक्षक. मग आपल्याला वेळ पाळायची. दुसरं देव मॅडमनी खूप सुंदर सांगितलं की आता या पॅन्डेमिकच्या युगामध्ये वर्गामध्ये जाऊन शिक्षकाला डोळ्यांनी पाहण्याचं भाग्य नाही. आम्ही देखील तुम्हाला पाहू शकत नाही. मग हे सगळं न होत असताना चांगल्या प्रकारे कसं करायचं असेल तर हा आभासी पद्धतीचा वापर होतोय. आणि या आभासी पद्धतीच्या वापरांमध्ये ज्या वेळेला मी बोलतो तुम्ही ऐकता तुमचे प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचवण्याची एक प्रक्रिया आहे. हे सर्व होत असताना ज्ञान हे अतिशय महत्वाचं आहे. आधी मी तुम्हाला पुस्तकं दाखवू शकत होतो, तुम्हाला महाविद्यालयाच्या ग्रंथालयात घेऊन जाऊ शकत होतो, तुम्हाला बऱ्याच गोष्टी शेअर करू शकत होतो पण ते आता शक्य नाही आहे. मग मला त्या ज्ञानाच्या कक्षा उंचावणाऱ्या ज्या ज्या गोष्टी असतील त्या कशा असतील, कोणते प्लॅटफॉर्म्स मी वापरतोय, मी माझ्या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन्स मधनं काही वेगळेपणा तुमच्यापर्यंत आणू शकतो का, काही युट्यूब्स आणि व्हिडिओच्या मार्फत मी माझ्या गोष्टी माझे विचार तुमच्याकडे प्रदर्शित करू शकतो का, हे सर्व प्राध्यापकाला आणि शिक्षकाला शिकावं लागणार आहे. जो करू शकेल तोच या येणाऱ्या 21व्या शतकामध्ये तरणार आहे.
आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली आपली. आतापर्यंत जे 4 भिंतीमध्ये बंदिस्त असणारं आपलं एज्युकेशन होतं ते आता त्या भिंतींच्या पलीकडे जाऊन मोकळ्या वातावरणामध्ये होणार आहे. आणि जे आपण करतोय तो त्याचाच एक अविभाज्य घटक आहे. आणि त्यामुळे शिक्षकाच्या या कंटिन्युअस लर्निंग प्रोसेसमध्ये तुम्ही सर्वजण हा जो 10 दिवसाचा वर्कशॉप खऱ्या अर्थाने की दर कुठेही एज्युकेशनला डिस्टर्ब न करता शनिवार रविवारचा वापर करून एक चांगल्या प्रकारे तुमच्या पुढे या डिस्कचा वापर ज्या मॅडमनी आपल्या पुढे सांगितलं की एक आपण डिस्कचा वापर करतोय. डिजिटल एज्युकेशन फॉर क्रिएटिव्ह लर्निंग अँड क्रिएटिव्ह एज्युकेशनल टीचर्स हा जो काही होतोय ना हा अतिशय महत्वाचा घटक आहे. मित्रांनो, मला खूप आनंद याच्यासाठी वाटतो की 2 अध्यापक महाविद्यालयांनी एक इफेक्टिव्ह कोलॅबोरेशन केलं. हे आजकाल होत नाही. प्रत्येक जण आपलं स्वतःची चूल मांडत असतो, पण 2 प्राचार्य एकत्र येतात, 3रा महाविद्यालयाचा प्राचार्य मदत करायला तयार होतो आणि या आभासी पद्धतीतून एक काहीतरी वेगळं विद्यार्थ्यांपर्यंत जातं. हे खूप मोठं अचिव्हमेंट आहे. त्यामुळे मला तुम्हा सर्वांचं कौतुक करावं असं वाटतंय की ह्या पर्टिक्युलर याच्यामध्ये हे इफेक्टिव्ह कोलॅबोरेशन घडू शकलं आणि या इफेक्टिव्ह कोलॅबोरेशन मधून आपण काहीतरी वेगळं करू शकतोय ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. दुसरं अध्यापक महाविद्यालयाचं महत्वाचं काम आहे शिक्षक तुम्ही घडवता खऱ्या अर्थाने. हे शिक्षक पुढे महाविद्यालयांमध्ये जाणार आणि अध्यापनाचं अतिशय महत्वाचं असं काम करणार आहे. पण ही जी छात्र अध्यापक आज ऐकतात आहे इथे, ही छात्र अध्यापक खऱ्या अर्थाने या पूर्ण घटकातील अतिशय महत्वाचा दुवा आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना ज्या वेळेला आपण या आभासी पद्धतीमध्ये शिक्षणाचा वापर करणार आहोत ना त्यावेळेला आपल्या इकडनं काही अपेक्षा आहेत. हा शिक्षक किंवा आमच्यासारखी बोलणारी मंडळी कितीही पोटतिडकीने बोलायला लागलो ना, पण जर तुम्ही फक्त तिथे उपस्थित राहायचं म्हणून एक डॉट ठेवायचा म्हणून जर ठेवला असेल ना तर त्या शिक्षणाचा काही वापर नाही. आणि काय झालंय माहिती आहे का आजच्या समाजामध्ये, अच्छा तुम्ही त्या पॅन्डेमिकच्या काळात शिक्षण घेतलेले विद्यार्थी का, अच्छा 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 म्हणजे तुमच्यामध्ये काहीतरी कमीपणा असला पाहिजे कारण तुम्हाला एक्सपोजरच नाहीये. आणि मग एक्सपोजर नाही असं ज्या वेळेला आपल्यावर ठिपका दिला जातो ना त्यावेळेला आपली जबाबदारी वाढते विद्यार्थ्यांनी की आभासी पद्धतीमध्ये माझा उपस्थिती, माझं अटेंटिव्हनेस किती आहे, मी वर्गामध्ये उपस्थित राहून किती चांगले प्रश्न प्राध्यापकाला विचारू शकतो, त्यांच्याकडनं किती ज्ञान आत्मसात करू शकतो, हे अतिशय महत्वाचं आहे. माझी क्युरॉसिटी फार महत्वाची आहे, माझा ज्ञान पिपासूपणा असणं. कारण महत्वाचं एक आहे की मी हे सर्व करत असताना मला कुठपर्यंत जायचं आहे, कारण पुस्तकं नाही आहे, ग्रंथालय बंद आहे, दुकानं आत्ता उघडायला लागली आहे, त्यामुळे पुस्तकं आत्ता मिळायला लागली, नाही तर ती देखील बंद होती, मॅगझिन्स वगैरे तर शक्यच नाही. मग अशा सर्व याच्यामध्ये वर्तमानपत्र देखील काही काळ येत नव्हती. मग अशा परिस्थितीमध्ये माझं शिक्षण वाढवायचं आहे, माझं ज्ञान वाढवायचं आहे आणि मला खऱ्या अर्थाने चांगलं शिक्षण घ्यायचं आहे, हे ज्या वेळेला प्रत्येक विद्यार्थी मनामध्ये ठासून भरायला लागेल ना आणि प्रयत्न करायला लागेल त्यावेळेला खऱ्या अर्थाने हे शिक्षणातलं आभासी पद्धतीतलं महत्वाचा दुवा आणि महत्वाचा घटक खऱ्या अर्थाने त्याला फायदा होईल असं मी मानतो. आणि त्यामुळे आपल्यालाही माहिती आहे खूप कमी फॅसिलिटीज आहेत आपल्याजवळ, कनेक्टिव्हिटीच नाही आहे. मी देखील ज्यावेळेला शिकवतो ना माझ्या कॉलेजमध्ये कुठून तरी पोरगा मला मेसेज पाठवतो, सर पुअर कनेक्टिव्हिटी आहे, तुम्ही इतकं चांगलं व्हिडिओ दाखवताय पण मला नाही कळत. मग मला दुसरा काहीतरी वापर करावा लागतो, त्या पोरापर्यंत ते ज्ञान पोहोचवायचं असतं. पण त्याही विद्यार्थ्यांनी तेवढं अटेंटिव्ह राहून जर मला कम्युनिकेट करू शकलं तर या आभासी पद्धतीतलं सगळं महत्वाचं आहे. डिजिटल एज्युकेशन मधलं सगळ्यात महत्वाचा दुवा आहे की दोघंही शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांमधला दुवा किंवा दोघांमधला जो ब्रिज आहे तो जोपर्यंत अस्तित्वात राहील तोपर्यंत हे शिक्षण चांगलं होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्वाचं घटक हे जे महाविद्यालयांनी तुम्हाला दिलं आहे या आभासी पद्धतीतून की एक इन्स्टिट्यूट ॲज अ ग्रेट इनिशिएटिव्ह त्यांनी घेतलं की या टीचिंग लर्निंग सिस्टम मधला क्रिएटिव्ह टीचर करावा, तुमच्यातला एक क्रिएटिव्ह टीचर बाहेर आणावा. आता हा प्रश्न पडतो क्रिएटिव्ह टीचर म्हणजे काय हो, असं काही मिळतो का बाजारामध्ये क्रिएटिव्ह टीचर, काय असतो? माझ्याही पुढे हा प्रश्न होता कारण सगळेजण अपेक्षा करतात की आदर्श शिक्षक एक क्रिएटिव्ह टीचर, मग हा काय असतो? मी एक
माझा अनुभव सांगतो. मी मोहता विज्ञान महाविद्यालयाचा 11वी-12वीचा विद्यार्थी होतो आणि बॉटनीचा क्लास ज्या वेळेला असतो आम्ही त्यावेळेला सगळं इंजिनिअरिंग मध्ये मेडिकली म्हणजे सायन्स बायोलॉजी शिकावं लागायचं. तर आमच्या एक मॅडम वर्गामध्ये आल्या आणि वर्गामध्ये एक भाजीचं टोपलं घेऊन ते आल्या. आम्ही सगळे हसायला लागलो की बाई भाजीचं टोपलं घेऊन वर्गात का आली बा. ती वर्गात आली, टोपलं काढलं आणि त्या टोपल्यांमधनं एक एक भाजी बाहेर काढायला लागली. तिने जसं गाजर काढलं तसं दाखवल्याबरोबर सगळे ओरडायला लागले, गाजर आहे गाजर आहे. हा व्हेरी गुड. मग त्या म्हणाल्या का रे हे लागतं कुठे, झाडाच्या शेंड्याला लागतं की झाडाच्या मधल्या बुंदायला लागतं की जमिनीखाली लागतं. एकदम जेवढे हात आधी वरती होते ना अर्ध्यापेक्षा जास्ती हात खाली, कारण माहितच नाही गाजर लागतं कुठे. असं करता करता कोबी आली, काकडी आली, एक एक भाजी बाहेर आली टोपलीत ना. आणि त्यांनी विचारायला लागल्यावर आम्हाला खऱ्या अर्थाने कळायला लागलं की खरंच या भाज्या आपण दररोज खातो, पण या कुठे लागतात, कशा लागतात, हे स्टेम आहे की हे लीफ आहे की हे रूट आहे हे आम्हाला माहित नाही. आणि मग तिथून त्यांनी आम्हाला क्लासिफिकेशन, फायलम इतक्या सुंदर प्रमाणे समजावलं की मी आज इंजिनिअरिंगचा प्राध्यापक आहो, इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होतो, परंतु आजही बाजारात गेल्यानंतर कोबी दिसली की त्या मॅडम आठवतात आणि त्यांनी शिकवलेल्या त्या गोष्टी आजही जुळायला लागतात. त्याला क्रिएटिव्ह टीचर म्हणतो आपण, कारण तो जन्मभर विसरूच शकत नाही. माझे अजून एक स्पोर्ट्सचे टीचर होते, ते वर्गामध्ये 2 बॉल घेऊन आले, एक व्हॉलीबॉल आणि एक फुटबॉल. आता आपल्याला वाटेल की काय आहे, त्यांनी हातात दिले आणि सांगितले याच्यातला व्हॉलीबॉल आणि फुटबॉल ओळख. आता नेहमी ग्राउंडवर खेळणारे पोरं आम्ही व्हॉलीबॉल फुटबॉल मधला फरक कधी विचार नव्हता केला. दोन्ही बॉलच आहे, हवा भरली जाते, ती गोल जवळपास सारख्या साईजचे असतात, परंतु काय असतं त्या दोघांमधला डिफरन्स माहित नाही. आणि मग त्यांनी सांगितलं की अरे याच्यात हवा अशी असते, याच्यामधला असं असं असतं, याच्यात तुम्ही स्पर्श केल्यानंतर या गोष्टी तुला कळायला लागतात. आणि मग तेव्हा खऱ्या अर्थाने व्हॉलीबॉल आणि फुटबॉल मधला फरक कळला. तो शिक्षक विसरूच शकत नाही, कारण ज्या वेळेला आता मी कधी क्रिकेट ग्राउंडवर किंवा स्पोर्ट्स ग्राउंडवर जातो ना आणि ते बॉल दिसल्यानंतर ते शिक्षक आठवतात, तो विषय समजायला लागतो आणि सर्व गोष्टी अशा कधी न अभ्यास केल्या तरी चालतील इतका तो शिक्षक आपल्यामध्ये मुरलेला असतो. मग मला तसा शिक्षक होता येईल का, माझी अपेक्षा ती आहे. आणि त्याच्यासाठी तर या दोन्ही प्राचार्यांनी एवढा खटाटोप केला की तुम्हासाठी इतकी सर्व मंडळी आणली, विज्ञान महाविद्यालयाची मदत घेतली आणि तुमच्यातील एक चांगला शिक्षक घडावा याच्यासाठी प्रयत्न केले. मग हा चांगला शिक्षक म्हणजे काय, एक सुंदर गोष्ट सांगतो आणि त्यानंतर मी माझ्या वाणीला विराम देतो. स्वामी विवेकानंद म्हणजे ज्यांना आपण नरेंद्र म्हणून ओळखतो, हे नरेंद्र ज्या वेळेला महाविद्यालयामध्ये जात होते त्यावेळेला ते महाविद्यालयात जात असताना 3-4 मित्र रस्त्यांवरनं जायचे आणि त्या रस्त्यावर एक आश्रम होता. त्या आश्रमाचे जे मठाधिपती होते ते बाहेर बसलेले असायचे. ही 4ही विद्यार्थी सकाळी जायचे, दुपारच्या वेळेला वापस यायचे. हे मठाधिपती त्यांना दररोज पाहत राहायचे आणि एक दिवस त्यांना वाटलं की या पोरांना थांबवावं, म्हणून त्यांनी थांबवलं. म्हणाले का रे तुम्ही कुठे जातात, म्हणे आम्ही महाविद्यालयात जातो. अरे वा वा सुंदर, कशासाठी जाता. त्यांना वाटलं हा माणूस उगीच आपला वेळ घेतोय, आजच्या सारखीच ती विद्यार्थी. परंतु त्यांना एक लक्षात आलं की या माणसामध्ये त्यांनी थांबवलाय तर त्याला वार्तालाप करू, म्हणजे शिक्षण घेण्याकरता जातो. अरे वा वा वा, शिक्षण घेण्याकरता जातो. मग एकाला विचारलं तुला काय व्हायचंय, त्यांनी सांगितलं मला प्राध्यापक व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, वकील व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय. असे प्रत्येकांकडनं उत्तरं आली. अरे म्हणे तुम्हाला शिक्षण याच्या करता घ्यायचं आहे, अच्छा अच्छा असं करा म्हणे. सुरुवातीला तुम्ही 4घे जण डोळे मिटा. आणि त्यांनी डोळे मिटले, यांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांना माहितच नव्हतं पुढे उभा असणारा हा माणूस कोण आहे. त्यांच्या त्या स्पर्शाने त्यांच्या आयुष्याचे चिन्ह बदलायला लागले, त्यांना सर्व शिक्षण डोळ्यापुढे दिसायला लागलं. आणि जो कोणी इंजिनिअरिंगचा विचार करत होता त्याला ते इंजिनिअरिंगचं ज्ञान मिळालं, जो मेडिकलचा विचार करत होता त्याला वैद्यकीय ज्ञान मिळालं. त्यांनी डोळे उघडले, सर ज्ञान मिळालं. अरे पण तू ज्ञानासाठी थोडी जात होता, तुला तर प्राध्यापक व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, बरोबर आहे ना. तर ते म्हणाले हो बरोबर आहे. तर म्हणे परत डोळे मिटा. त्यांनी डोळे मिटले, यांनी परत डोक्यावर हात ठेवला आणि डोक्यावर हात ठेवल्याबरोबर नावं दिसायला लागले. प्राध्यापक दिलीप पेशवे, डॉक्टर दिलीप पेशवे, इंजिनियर दिलीप पेशवे. अरे वा, मला हवा असणारं शिक्षण मिळालं.
पण ते म्हणाले, हे पहा, आता मी तुम्हाला जे हवं होतं ते मिळालं, आता मी तुमचं शिक्षण काढून घेतोय. त्यांनी डोळे उघडले, शिक्षण गायब, पण नावापुढे डिग्री लागलेली. तिसरा प्रश्न आला मठाधिपतींकडनं. मठाधिपती विचारायला लागले, अरे नरेंद्र, तुला हे सगळं कशा करता हवं होतं? अहो म्हणे, 4 चाकी घ्यायची आहे, एक मोठा बंगला बांधायचा आहे, घरामध्ये सर्व सुखवस्तू असणाऱ्या गोष्टी हव्या आहेत. अच्छा, त्याच्यासाठी हे सगळं करायचं आहे. तर म्हणे डोळे बंद करा, परत परत तेच रिपीट झालं. आणि थोड्या वेळाने त्यांच्या लक्षात आलं, आपल्या नावापुढे बोर्ड लागलेला आहे, घर मोठं बनलेलं आहे, 4 चाक्या लागलेल्या आहेत, परंतु आता ज्ञानही नाही आणि हवं असणाऱ्या ज्या काही गोष्टी होत्या त्याही गायब झालेल्या. अरे म्हणे, एवढं सगळा खटाटोप करतच होते, तर आता शेवटची गोष्ट सांगा, कशासाठी हे सगळं केलं? अरे सर म्हणे, माझा परिवार सुखी झाला पाहिजे. अच्छा अच्छा अच्छा, तर मग जरा आपापल्या घरांमध्ये थोडंसं जाऊन पहा, डोळे बंद करा म्हणे, पहा आपापल्या घरामध्ये. 50 वर्षानंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये आता जाणार आहात, पहा काय घडतंय. जसे ते आपल्या घरामध्ये गेले, त्यांच्या लक्षात आलं की तो म्हातारा, म्हणजे जो कोणी तो मुलगा होता, तो आता म्हातारा खुर्चीवर बसलेला आहे. त्याच्या घरामध्ये सगळे पोरं खेळतात आहे, सगळे नातवंड खेळतात आहे, कोणालाही वेळ नाही याच्याकडे लक्ष देण्याकरता. आणि असा हा माणूस घरामध्ये बसलेला आहे. त्यांनी खटकन डोळे उघडले, सर मला हे नको आहे म्हणे. हे एवढं सगळं कशासाठी करत होतो? शिक्षण हवं होतं, शिक्षणानंतर डिग्र्या हव्या होत्या, डिग्र्यानंतर सुखवस्तू हवं होतं, आणि हे सगळं करत असताना जेव्हा लक्षात आलं की माझी आवश्यकता शेवटी एक घरामधल्या वेगळ्या गोष्टीसाठी होणार आहे, मला हे नको आहे. त्यांनी डोळे उघडले. ते जे मठाधिपती होते ते होते रामकृष्ण परमहंस, आणि जे ते 4 विद्यार्थी होते ते नरेंद्रासोबत वेगळे वेगळे घडलेले स्वामी विवेकानंदांसोबत घडलेले स्वामी स्वरूपानंद आणि बाकीचे 4 विविध मठांचे मठाधिपती पुढे निर्माण झाले. असे ते 4 विद्यार्थी घडले. मित्रांनो, या दोन्ही महाविद्यालयातील प्राचार्यांनी आणि जे विशेष तज्ञ इथे उभे आहेत, जे तुम्हाला आता या 10 दिवसांमध्ये विषय समजावून सांगणार आहेत, ही कशासाठी आहेत माहित आहे का? तुमच्यातले खऱ्या अर्थाने एक वेगळे पैलू शिक्षणाच्या दालनामध्ये ओपन करण्याकरता आहेत. आपल्याला माहित असेल, लहानपणी आपल्याला एक गोष्ट आई सांगायची की एक राजा होता आणि त्या राजाच्या राज्यामध्ये एक जवाहीर बनवणारा सुवर्णकार होता, आणि त्यांनी 2 सुंदर असे हिरे बनवले आणि राजाकडे घेऊन आला. आणि राजाला म्हणाला की राजा, हे 2 हिरे आहेत, याच्यातला खरा हिरा कोणता आणि खोटा हिरा कोणता, हे जर कोणी तुझ्या राज्यात ओळखू शकलं तर मला खूप बरं वाटेल, मी त्याला बक्षीस द्यायला तयार आहे. राजा दवंडी पिटवतो आणि सगळ्यांना म्हणतो की अरे या, आज आपण या येणाऱ्या शनिवारी सर्वांमधून कोण ओळखू शकतो तो हिरा, त्या सर्वांनी पुढे या. सर्व येतात, सगळेजण प्रयत्न करतात, कोणीही हिरा ओळखू शकत नाही. पण त्याच राजवाड्यामध्ये, त्या राजदरबारामध्ये एक अंध माणूस कुठेतरी उभा असतो, आणि तो अंध माणूस म्हणतो की अरे राजा, सर्वांनी प्रयत्न करून पाहिलाय, मला देखील संधी दे ना. राजाला वाटतं की ज्यांना 2 डोळे होते, 2 हात होते आणि सर्व अवयव शाबूत होते, त्या लोकांनी ओळखू शकले नाही, हा काय ओळखणार? इथपर्यंत गोष्ट आपण सर्वांनी ऐकलेली आहे. पण राजा त्याला बोलवतो आणि राजा म्हणतो की अरे प्रयत्न कर, कदाचित तू यशस्वी होशील. तो पुढे येतो, त्याला धात धरून कोणीतरी पुढे आणतं, आणि जसा तो पुढे येतो तो म्हणतो, त्या ज्याने बनवले आहे त्याला विचारतो, तुझी जर परमिशन असेल, तुझी परवानगी असेल, तर ते 2 हिरे मी 2 हातांमध्ये घेतले तर काही हरकत आहे का? तो म्हणतो काहीच हरकत नाही, घेऊ शकतो तू. तो 2 हिरे 2 हातांमध्ये घेतो, थोडा वेळ उभा राहतो आणि एक उजवा हात वरती करून सांगतो की राजा, हा खरा हिरा आहे. जो बनवणारा असतो तो अवाक होतो की आतापर्यंत ज्यांना 2 डोळे होते ती ओळखू शकली नाही, पण ज्याला डोळे नाही त्या माणसाने त्याच्यातला खरा हिरा ओळखून टाकला. सर्व अवाक होतात. ते त्याला विचारतात, काय रे बाबा, तू कसं काय ओळखलंय? तो म्हणतो, राजा, मी ज्यावेळेला येत होतो ना, माझा हात धरून एकाने मला इथे आणलं, त्यावेळेला लक्षात आलं की इथलं वातावरण गरम झालेलं आहे, म्हणजे या हिऱ्यांच्या वरती खूप प्रकाशमान असे दिवे लावलेले असले पाहिजे. आणि ज्या वेळेला हे प्रकाशमान दिवे लावले, त्याच्यातून निघालेले जे रेज आहेत, त्याच्यातून निघालेले जे परावर्तित होणारे किरण आहेत, ते त्या हिऱ्यांवर येतात आहे. ते हिऱ्यांवर येणारे किरण परावर्तित जर होत असतील तर प्रश्नच नाही, पण ते जर परावर्तित होत नसतील
तर तो हिरा ते किरण ऍब्सॉर्ब करणार आहे. आणि ज्या वेळेला मी 2 हिरे माझ्या हातांमध्ये घेतले, त्यामधला एक हिरा मला थोडा गरम वाटला, दुसरा हिरा थंड होता. थंड हिरा हा खरा हिरा आहे, कारण जेवढे किरण त्याच्यावर आले तेवढे किरण परावर्तित होतात, तो खरा हिरा. आणि ज्याच्यामध्ये ऍब्सॉर्ब करण्याची प्रक्रिया होते तो खोटा हिरा. आणि म्हणून त्याचं तापमान वाढलं होतं आणि म्हणून तो खोटा हिरा मी ओळखू शकलो. सर्व अवाक होतात. मित्रांनो, तुम्ही सर्व जे आज इथे छात्र अध्यापक उपस्थित आहात ना, ही अशीच हिऱ्याच्या दगडासारखी या अध्यापक महाविद्यालयात आलेली आहेत. ही 2 प्राचार्य आणि हे विशेष तज्ञ आता या तुम्हाला पैलू पाडणार आहेत आणि खऱ्या अर्थाने तुमच्यातला एक कोहिनूर हिरा निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि इतका सुंदर असं हे आयोजन त्यांनी तुमच्यासाठी केलेलं आहे. माझं भाग्य आहे की या भविष्य काळातील शिक्षकांशी वार्तालाप करायला मिळाला आणि अतिशय सुंदर आयोजन अगदी सुरुवातीपासनं विद्यापीठाचं गीत असो की स्वागत गीत असो, अतिशय सुंदर असं आयोजन. आणि कुमारी प्रणिता देशमुखांनी केलेलं अतिशय सुंदर असं सूत्रसंचालन देखील, जे याची ग्वाही देते की पुढचे अध्यापक खरंच चांगले घडतात आहे. आणि मला खूप आनंद झाला की या उद्घाटन सोहळ्याला मी उपस्थित राहू शकलो. माननीय सुहास पाटील सरांचा मी फार फार आभारी आहे. तो माझा एक अतिशय जवळचा मित्र आहे की ज्यांनी मला आमंत्रित केलं आणि तुम्हा सर्वांशी वार्तालाप करण्याची संधी दिली. आपल्या सर्वांचं फार फार आभार. आणि मला ही संधी दिल्याबद्दल, बोलावल्याबद्दल मी आपला ऋणी राहील. आणि असाच पुढे कधी संधी मिळाली तर निश्चित तुमच्या सर्वांशी वार्तालाप करील. आणि अकोल्याशी एक वेगळं नातं सांगून देतो. मी अकोल्याचा विद्यार्थी आहे. अकोल्याच्या भारत महाविद्यालयाचा मी विद्यार्थी आहे. 10वी पर्यंत तिथे होतो आणि त्यानंतर मग पूर्ण इंजिनिअरिंग कॉलेजचं शिक्षण इथे घेतलेलं आहे. त्यामुळे अकोल्याचं एक अतिशय जवळीक आहे माझी. आणि यवतमाळशी वेगळी जवळीक आहे, कारण यवतमाळ माझं गाव आहे. पेशवे प्लॉट्स आहेत. अमोलचंद महाविद्यालयामध्ये माझे काका प्राचार्य होते. त्यामुळे माझा एक अतिशय दोन्ही गावांशी जवळचा संबंध आहे. त्यामुळे मला या दोन्ही महाविद्यालयाशी जुळायला मिळालं, त्याबद्दल मी आपला परत आभारी आहे. आपण मला दिलेलं, बोलावलं इथे आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. खूप खूप आभार. धन्यवाद सर. अष्टपैलू व्यक्तिमत्व, खरंच अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे शिक्षक असं म्हटलं जातं. खरंच सर, आपण जे आपले अनुभव आणि गोष्टी आमच्याशी शेअर केल्यात त्यातून आम्ही नक्कीच काही ना काही शिकू आणि आम्ही स्वतःला एक उत्तम असा, उत्कृष्ट असा शिक्षक घडवण्याचा प्रयत्न करू. आणि खरंच वक्तशीरपणा, संयमी आणि अष्टावधानी शिक्षक बनणं ही आज काळाचीही गरज आहे आणि आपणही तसंच बनू असे शब्द मी तुम्हाला देते. आम्ही सर्व छात्राध्यापकांच्या वतीने मी तुम्हाला शब्द देते. आणि विशेष सांगायचं म्हणजे या पेंडेमिक मध्ये, या कठीण परिस्थितीमध्ये आम्हाला घडविण्यासाठी हा जो उपक्रम सुरू झाला, त्यासाठी विशेष मला असं म्हणावं वाटतं की द्राक्षाच्या वेलीवर त्रिकोणी पान डिजिटल शिक्षणाने राखला आम्हा छात्राध्यापकांचा मान. चला, बोलके करण्यास हवे असते संभाषण, आधारासाठी हवे असते ते आश्वासन, योग्य दिशा मिळण्यासाठी आवश्यक आहे ते मार्गदर्शन. मी आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी माननीय प्राचार्य डॉक्टर दुर्गेश कुंटे सर यांना विनंती करते, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. सर. येस, आवाज येतोय मॅडम? हॅलो. हो सर. हो. धन्यवाद. शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला तसंच शासकीय अध्यापक महाविद्यालय यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आजच्या या 1 मंथ ऍड ऑन कोर्स फॉर क्रिएटिव्ह टीचर्स या कोर्सच्या निमित्ताने आभासी मंचावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सुहास पाटील सर, त्याचप्रमाणे आज उद्घाटक म्हणून लाभलेले डॉक्टर दिलीपजी पेशवे सर, शासकीय महाविद्यालय अकोल्याच्या प्राचार्य डॉक्टर वसुधा देव मॅडम, तसंच RLT कॉलेज अकोल्याचे व्हाईस प्रिन्सिपल डॉक्टर पूनम अग्रवाल मॅडम, उपस्थित सर्व प्राध्यापक तथा विद्यार्थी, अध्यापक विद्यार्थी मित्रमंडळ. आज या कार्यक्रमाचं आयोजन आपल्या दोन्ही महाविद्यालयांनी केलेलं आहे, याबद्दल मी सर्वप्रथम
दोन्ही महाविद्यालयाचे प्राचार्य तथा सर्व प्राध्यापकांचं मनापासून अभिनंदन करतो. मित्रांनो, आज 10 जुलै आमच्या एज्युकेशन सोसायटीचे सन्मान्य संस्थापक अध्यक्ष मान्य लोकनायक बापूजी अणे यांनी महात्मा गांधी यांच्या संविधान कायदेभंगाच्या निमित्ताने आजच्याच दिवशी पुसद जवळच्या धुंदी येथे जंगल सत्याग्रह केला होता. त्याला आज 90 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी यवतमाळ जवळचं जे करळगाव जे गाव आहे, या करळगावच्या घाटामध्ये हा जंगल सत्याग्रह केला होता. त्याला 90 वर्ष पूर्ण होत आहेत. या दोन्ही महामानवांचं मी या प्रसंगी स्मरण करतो. हा 1 महिन्याचा कोर्स आपल्या विद्यार्थ्यांसाठी कॉलेजने आयोजित केलेला आहे. त्याचं नाव मला मोठं आवडलेलं आहे. 1 month add-on कोर्स फॉर क्रिएटिव्ह टीचर्स. गंमत अशी आहे की शिक्षक ही अशी असामी असते की काम करतो म्हटलं तर वेळ पुरत नाही आणि काम न करणाऱ्याचा वेळ जात नाही. त्याच्यामुळे आपण कुठल्या प्रकारचा शिक्षक बनायचा हा कोर्सच त्यांनी जॉईन करायचा आहे की ज्यांना क्रिएटिव्ह टीचर बनायचं आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वजण याला जॉईन झाले याचा अर्थ तुम्हाला कुठेतरी क्रिएटिव्ह टीचर बनायचं आहे. हे निश्चित आपण मनाशी फुनगाट बांधलेली आहे असं मी असं समजेन. एक आपल्या देशासाठी अतिशय आनंदाची गोष्ट काही महिन्यांपूर्वी घडली. एक ग्लोबल टीचर अवॉर्ड क्रिएटिव्ह टीचरसाठी दिला जातो. जवळपास 10 करोड पेक्षा जास्त रक्कम असलेला हा अवॉर्ड होता आणि हा आपल्या सोलापूर जवळच्या एका खेड्यातला रणजित सिंह डिसले नावाच्या एका प्राथमिक शिक्षकाला मिळालेला आहे. मित्रांनो, काय केलं त्यांनी काय केलं की त्यांनी या सगळ्या डिजिटल शिक्षणाचा उपयोग करून त्या खेड्यातल्या विद्यार्थ्याला शिक्षणापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला, त्यांना शिक्षणातून परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात तो यशस्वी झाला. हे खेडं असं खेडं होतं की जे सर्व सुविधांपासून दूर असलेलं खेडं, त्या खेड्यातल्या विद्यार्थ्यांना त्यांनी ऑनलाईन पुस्तकं उपलब्ध करून दिली, स्वतः त्यांना पुस्तकं वाचायला दिली. तिथल्या विद्यार्थ्यांचा परदेशी विद्यार्थ्यांशी ऑनलाईन घरोबा घडवून आणला आणि त्याच्यातून अतिशय उत्तम असा अस्खलित इंग्लिश बोलणारा विद्यार्थी त्यांनी तयार केला. 140 देशांमधले जवळपास 12,000 स्पर्धक या स्पर्धेमध्ये होते आणि त्याच्यातून आपल्या देशातल्या रणजित सिंह डिसलेला हा अवॉर्ड मिळाला आणि हा आपल्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आपण डिजिटल शिक्षणात खूप माघारलेले आहो असं समजत असणाऱ्या या सगळ्या जगाला ही एक मोठी चपराक होती. पॅन्डेमिक सुरू होण्यापूर्वी आपल्याला असं वाटत कधी आपल्याला फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर याच्या पलीकडे आपल्याला कुठल्या डिजिटल गोष्टी आपल्यासाठी उपलब्ध आहेत याची आपल्याला जाणीव नव्हती. पॅन्डेमिक सुरू झालं आणि आपला देश इतका क्रिएटिव्ह आहे म्हणजे गेल्या वर्षभरात अनेक असे टूल्स बाजारात आले आणि सर्व काही महाविद्यालयांनी तिथल्या शिक्षकांनी ते टूल्सचा उपयोग करून आपल्या विद्यार्थ्यांना हे सगळं टेक्नॉलॉजीतून शिकवण्याची अतिशय उत्तम कला साधली. आता माझ्या महाविद्यालयामध्ये मी तुम्हाला सांगतो की जवळपास टेक्नॉलॉजीचा वापर करणारे मोजके 1, 2, 3 शिक्षक पॅन्डेमिक पूर्वी होते. आम्हाला असं वाटत होतं की बाबा सुरू झाल्यानंतर आपल्याला असं वाटलं की सगळं शिक्षण बंद पडतंय काय असं वाटत होतं. पण शिक्षणाचा वसा घेतलेले आपण शिक्षक असे आहोत. आपण एकदा ठरवलं की काय करू शकतो तर महाविद्यालयातल्या सर्व परीक्षा म्हणजे जवळपास 4 घटक चाचणी, सराव परीक्षा, अंतिम परीक्षा या सर्व डिजिटल माध्यमातून आमच्या महाविद्यालयाने पूर्ण केल्या. आता यामध्ये महिला प्राध्यापक पण बऱ्याच होत्या. पण या सर्वांनी या टेक्नॉलॉजीशी स्वतःला जुळवून घेतलं आणि हे आपल्या देशामध्ये अतिशय सहजगत्या केलं जातं. आणि त्याच्यामुळे तुम्हाला दिसेल की कुठलीही गोष्ट आपल्या देशाने जी काही स्वीकारली ती अतिशय सहजगत्या साध्य केलेली आहे. त्याच्यामुळे म्हणतात ना की नासामध्ये सुद्धा काम करणारे बरेच वैज्ञानिक हे आपल्या भारतीय आहेत. आणि या सगळ्या गोष्टी का घडतात तर हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. या संस्कृतीमध्ये आपल्या देशामध्ये या सगळ्या गोष्टी सहजपणे स्वीकारण्याची आपली कला आपल्याला आहे. विद्यार्थी मित्रांनो, की आम्ही स्वतःला शिक्षक जर म्हटलं तर आम्ही स्वतःला असं म्हणतो की आम्ही सुदृढ समाजाचे निर्माते आहोत. आम्हाला भावी पिढी घडवण्याचं अतिशय पुण्यकर्म करण्याचं योगदान आम्हाला
ईश्वराने दिलेला आहे आणि म्हणून आम्ही या सगळ्या शिक्षणामध्ये आलेलो आहोत. त्याच्यामुळे आपण आपल्या मनावर एक वाक्य कायम करून घेतलं पाहिजे की मला शिक्षक व्हायचं आहे तर मला खऱ्या अर्थाने क्रिएटिव्ह शिक्षक बनलं पाहिजे, मला खऱ्या अर्थाने रणजितसिंह डिसले सारखा शिक्षक बनला पाहिजे. ठीक आहे, अगदी मी त्याच्या दर्जापर्यंत पोहोचणार नाही, पण मी निश्चितच माझ्या विद्यार्थ्याला चांगलं परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करील. एवढी खुंडाट या निमित्ताने आपण सर्वांनी बांधावी. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मला आपण सर्वांनी इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी दोन्ही महाविद्यालयाच्या प्राचार्यांचं मनापासून आभार मानतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आम्ही सर्व छात्राध्यापक नक्कीच शिक्षण क्षेत्रात उच्च असं स्थान मिळवण्याचा प्रयत्न करू. अथक परिश्रम, प्रयत्न व आमची योग्यता दाखवून यश आमच्या पदरी आणण्याचा नक्कीच प्रयत्न करू असे आश्वासन मी आपल्याला देते. धन्यवाद सर. डिजिटल क्रांतीने जगभरातील शिक्षणाचे सारे संदर्भ बदललेले आहे. इंटरनेट आणि डिजिटल क्लास सुरू झाल्याने महाविद्यालयाची प्रतिमा तर उंचावली आहेच. अध्ययन, अध्यापन, व्यवस्थापन व समन्वय यातून मुलांचे शिक्षण गतिमान आणि अर्थपूर्ण होत जाईल. पाठ्यपुस्तकातील धडे व कवितांचा आशय समजून घेताना विद्यार्थी दृकश्राव्य अनुभव घेऊ शकतो. स्वाध्याय सोडवताना उत्तरे बरोबर आली की शिक्षकांची शाबासकी तर मिळतेच, परंतु गणपती बाप्पा हातावर मोदकाचा प्रसादही देतो. मुले ते पाहताना, खेळताना, बागडताना, अनुभवताना हरखून जातात. एकूणच मनोरंजन, खेळ, उपक्रम, स्वाध्याय यांच्या मदतीने शिकताना विद्यार्थ्यांना निरनिराळ्या विषयांची गोडी निर्माण करण्यासाठीच हा डिजिटल शिक्षण कार्यक्रम इथे आपण घेणे महत्वाचे आहे. तर मी माननीय प्राध्यापिका डॉक्टर पूनम अग्रवाल मॅम यांना विनंती करते की त्यांनीही आपलं मार्गदर्शन द्यावं. मॅम. थँक्यू मॅडम. व्हेरी गुड आफ्टरनून टू वन अँड ऑल. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर सुहास पाटील सर, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन यवतमाळ प्राचार्य, तसेच आताच ज्यांनी आपल्याला एक उत्कृष्ट असं मार्गदर्शन जे मनाला भावेल आणि आपण एक मन म्हणून ऐकत होतो सगळेजण, असं ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, असे या आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रोफेसर डॉक्टर PR पेशवे सर, आत्ताच आपण ज्यांचं मार्गदर्शन ऐकलं आहे असे दुर्गेश कांबळे सर, आणि खरोखर ज्यांनी हा इतक्या कमी वेळात एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला असे ऑनरेबल डॉक्टर वासुदा देव मॅडम, an enthusiastic, dynamic and really a role model for all of us, प्राचार्य डॉक्टर B.Ed कॉलेज अकोला. आणि या सगळ्यांचे मी खूप खूप इथे आभार मानते की यांनी मलाही सुद्धा या कार्यक्रमाचा एक पार्ट बनवलाय. आय रिअली फील हॅपी टू बी गेट अटॅच विथ दिस कोर्स. ऍक्च्युअली दिस कोर्स इज रिअली अ नीड फॉर टुडे. या कोर्सची खरोखर आजच्या विद्यार्थ्यांसाठी आणि पर्टिक्युलरली B.Edच्या विद्यार्थ्यांसाठी जे शिक्षक होणार आहे यांच्यासाठी अत्यंत आवश्यकता होती. आणि ही आवश्यकता जाणून मी इथे आवर्जून सांगेल की मॅडमनी विदिन 8 days ओनली, नॉट मोर दॅन 8 days, हा एवढा मोठा प्रोग्राम चॉकआउट केला. त्याचं कंटिन्यू त्यांनी एवढं इफोर्ट्स त्या घेत होत्या की बॅनर्स बनवण्यापासनं, स्लाइड्स बनवण्यापासनं, आणि मग कोणते गेस्ट, कोणते टॉपिक आपण याच्यामध्ये इन्क्लूड करायचे, या बारीक बारीक गोष्टीला मॅडमनी इथे लक्ष देऊन स्वतः इन्व्हॉल्व्ह होऊन हा एवढा मोठा कार्यक्रमाचं आयोजन केलं. आमच्या लोकांना सुद्धा याच्यात इन्व्हॉल्व्ह करून घेतलं आणि खरोखर आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आम्हाला एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचा एक पार्ट बनता आलाय आणि आमचं कॉलेज सुद्धा या कार्यक्रमासाठी हे नेहमीच या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीसाठी नेहमीच अग्रेसर असतं. आम्ही सुद्धा शिक्षकांसाठी FDP ऑन ई कंटेंट, जयस्वाल सर, गायकर सर, सरब सर हे सगळे होते आणि आम्ही सुद्धा अशा प्रकारचा एक प्रोग्राम हा टीचर्स लोकांसाठी आयोजित केला होता. पण मॅडमनी मुलांसाठी की ज्यांना खरोखर या कार्यक्रमाची नीड आहे त्यांच्यासाठी हा प्रोग्राम आयोजित केला. आणि माझ्यासाठी तरी मॅडम एक रोल मॉडेल झालाय की याच्यात 8 दिवसात एवढा मोठा प्रोग्राम चॉकआउट करणं, गेस्ट डिसाईड करणं, फ्लायर्स बनवणं, सगळं मॅडमनी एकदम व्यवस्थित याचं नियोजन केलेलं आहे.
हे आम्हाला खरोखर त्यांचे मॅडम तुमच्याकडनं खरंच शिकण्यासारखं आहे. या कार्यक्रमात नक्कीच आपल्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. आमचे सगळे टीचर्स जे रिसोर्स पर्सन आहेत तिथे ते खूप तज्ज्ञ आहेत आणि मनापासून विद्यार्थ्यांसाठी हे नेहमीच अवेलेबल असतात. फक्त हेच नाही की बस 1 तासाचं लेक्चर दिलं आणि हे रिसोर्स पर्सननी म्यूट केलं आणि संपला. तर जयस्वाल सरांचं, गायकर सरांचं आम्ही पाहिलंय, हे दिवसभर मुलांनी कधीही काही विचारलं, जे विद्यार्थी इथे उपस्थित आहेत त्यांच्यासाठी सांगते की कधीही असं वाटलं की असाइनमेंट दिलेली आहे आणि आपल्याला याच्यातनं काही डिफिकल्टी आहे, एनी टाइम तुम्ही त्या लेक्चरर लोकांना कॉल केला तर डेफिनेटली तुमच्या डिफिकल्टी सॉल्व्ह करतील. या कार्यक्रमाचा एक चांगला आउटपुट आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे. नानोटी सरांच्या वतीने सुद्धा मी इथे सगळ्यांना बेस्ट विशेस देते आणि डेफिनेटली ही आश्वासन देते की हा आपला जो वर्कशॉप आहे हा डेफिनेटली विद्यार्थ्यांसाठी फ्रुटफुल राहणार आहे. थँक्यू मॅडम फॉर गिव्हिंग मी दिस अपॉर्च्युनिटी. थँक्यू ऑल. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद मॅम. संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं हे नक्कीच आपल्या हातात असतं. कारण जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे आणि समुद्र गाठायचा आहे तर खास खळगे तर पार करावेच लागतील. असे अनेक खास खळग्यांवर मात करून आज आपण या डिजिटल स्किल फॉर क्रिएटिव्ह टीचर या कार्यक्रमाला सत्यात उतरवले आहे आणि या आमच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याकरिता आपल्या महाविद्यालयाचा सहकार्य लाभलं त्याबद्दल नक्कीच धन्यवाद मॅडम. म्हणून मला एक गोष्ट आवर्जून म्हणावीशी वाटते की नयनरम्य बागेत नाचत होता मोर, नयनरम्य बागेत नाचत होता मोर, डिजिटल शिक्षण आले भाग्य आमचे थोर. ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमाचा कळस गाठत प्रगती नक्कीच करूया आणि त्या प्रगतीला सामोरे जाण्यासाठी किंवा ती प्रगती आपल्या अंगाशी घेण्यासाठी आपल्याला मार्गदर्शनाचं आवश्यक असतं आणि त्याकरिता मी मार्गदर्शनासाठी अध्यक्षांना आमंत्रित करते. तर मी माननीय प्राचार्य डॉक्टर सुहास कुमार पाटील सर यांना आमंत्रित करते. नमस्कार. आज आपण सर्व डिजिटल स्किल फॉर क्रिएटिव्ह टीचर्स हा ॲड ऑन कोर्स यासाठी एकत्र जमलेलो आहोत. महत्वाचं हे आहे की हा देव मॅडम यांनी अतिशय कमी कालावधीत आमच्या महाविद्यालयाला सोबत घेऊन घडवून आणलेला कार्यक्रम आहे आणि मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की त्यांनी मला शिकवलेलं आहे. सर्वप्रथम मी माझ्या गुरुवर्य देव मॅडमचे मी आभार मानतो. त्यानंतर मला ऋषितुल्य असलेले डॉक्टर दिलीप पेशवे सर ज्यांनी माझ्या एका फोनवर या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आपल्याला त्यांचा अमूल्य असा वेळ दिला. मी त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. माझे मित्र डॉक्टर दुर्गेश कुंटे प्राचार्य आणि महाविद्यालय यांनी सुद्धा त्यांचा वेळ दिला. त्यानंतर इथे उपस्थित असलेल्या आपल्या अग्रवाल मॅडम, शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोलाचा सर्व स्टाफ, माझ्या महाविद्यालयाचा सर्व स्टाफ आणि तीनही महाविद्यालयाचे सर्व शिक्षण स्नातक प्रशिक्षणार्थी. पेशवे सरांनी खूप सुंदर उदाहरणं देऊन आपल्याला अनेक गोष्टी ह्या आपल्या पुढ्यात ठेवलेल्या आहेत. आजच्या जगात असं झालेलं आहे की माझा जर मुलगा असेल तर तो मुलगा हा चांगल्यात चांगल्या शाळेत गेला पाहिजे हा मी विचार करतो. पण जेव्हा मी शिक्षक बनतो तेव्हा मला जास्तीत जास्त सुट्या कशा मिळतील याचा मी विचार करतो. अनेक आपले ज्येष्ठ आपल्याला विविध वेळी विविध गोष्टी सांगत असतात. त्या सर्व गोष्टींचा जर आपण सांगोपांग विचार करून त्या आपल्यामध्ये जर उतरवण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला असं दिसेल की कुठेतरी शिक्षकांचे शिक्षक म्हणून आपण आपल्या भावी होणाऱ्या शिक्षकांना
व्यवस्थित तयार केलं पाहिजे. गतिमान युगामध्ये इतक्या गतिमान हालचाली होत आहेत की त्यात सर्व शिक्षणाचे आयाम बदललेले आहेत. तुम्ही जर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जर वाचलं तर तुम्हाला असं दिसून येईल की 2027 नंतर भरपूर बदल या शिक्षणामध्ये होऊ घातलेले आहेत. या सर्वांचा आपल्याला या स्पर्धेत टिकण्यासाठी तुम्हाला प्रत्येक शिक्षकाला तंत्रज्ञानाची जी साधने आहेत ती वापरता येणं अत्यंत आवश्यक आहे. जे देव मॅडमचे खरोखर आभार की त्यांनी अतिशय परिश्रमाने हा कोर्स एकत्र केला आणि आमचं महाविद्यालय आणि त्यांच्या महाविद्यालयात MOU झालेला आहे. हा एकत्र कोर्स कमी दिवसामध्ये RLT कॉलेज अकोला त्या लोकांचे सुद्धा आभार मानावे लागतील, नानोटी सरांचे. जरी आज ते त्यांच्या व्यस्ततेमुळे आपल्या इथे उपस्थित नसले तरी त्यांच्याही मी आभार मानतो. त्यांच्या वतीने अग्रवाल मॅडमने आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन केलं. त्यांचा जो संपूर्ण स्टाफ आहे जो आपल्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करणार आहे, यातली काही जी तंत्रे आहेत ती महत्वाची तंत्रे ते आपल्याला शिकवणार आहेत. त्यांचा सुद्धा महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून मी आभार मानतो. आणि ज्या विद्यार्थ्यांनी या कोर्ससाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या सर्वांना शुभेच्छा देऊन पुन्हा डॉक्टर पेशवे, डॉक्टर कुंटे, डॉक्टर नानोटी, डॉक्टर अग्रवाल, देव मॅडम या सर्वांचे आभार मानून मी माझ्या अध्यक्षीय भाषणाला इथे विराम देतो. धन्यवाद सर. थेंबा थेंबाने तलाव साचतो, हाताहाताने कार्यक्रम फुलतो. जेथे जेथे आहेत या डिजिटल शिक्षणाचे शिल्पकार त्यांचे मानलेच पाहिजे आभार. कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनाकरता मी निशा वराडे हिला आमंत्रित करते. निशा. निशा वराडे. धन्यवाद मॅम. मी निशा वराडे, शासकीय अध्यापक महाविद्यालय यवतमाळ ची छात्राध्यापिका. पूर्णविराम म्हणजे शेवट नाही, कारण त्यानंतर आपण नवीन वाक्य लिहू शकतो. त्याचप्रमाणे आभार प्रदर्शन म्हणजे शेवट नाही, तर ती एक नव्या यशाची सुरुवात असते. आज माननीय डॉक्टर सुहासकुमार पाटील सर, प्राचार्य शासकीय अध्यापक महाविद्यालय यवतमाळ यांनी आपला अमूल्य वेळ देऊन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारले, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून लाभलेले माननीय डॉक्टर दिलीपजी पेशवे सर, प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ MME VNIT नागपूर यांनीही आपला अमूल्य वेळ इथे दिला व आपल्या उद्घाटकीय भाषणातून बहुमूल्य असे विचार व्यक्त केले, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले माननीय डॉक्टर दुर्गेश कुंटे सर, प्राचार्य लोकनायक बापूजी आणि महिला महाविद्यालय यवतमाळ यांनीही आपला अमूल्य वेळ व मार्गदर्शन आपल्याला दिले, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानते. कार्यक्रमाचे विशेष आमंत्रित म्हणून माननीय डॉक्टर विजय नानोटी सर, प्राचार्य RLT विज्ञान महाविद्यालय अकोला, ते आज उपस्थित नाही, तरीही त्यांनी या वर्कशॉपसाठी जे सहकार्य केले त्यासाठी मी त्यांचे व त्यांच्या महाविद्यालयाच्या संपूर्ण फॅकल्टीचे विशेष आभार मानते. थँक्यू सो मच सर. RLT विज्ञान महाविद्यालयाच्या उपप्राचार्या माननीय डॉक्टर पूनम अग्रवाल मॅम यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते. थँक्यू सो मच मॅम. हे सर्व वर्कशॉप ज्यांच्या संकल्पनेतून उदयास आले व ज्यांच्या प्रयत्नातून ते मूर्त रूपास आले आहे, त्या माननीय डॉक्टर वसुधा देव मॅम, प्रभारी प्राचार्य शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला यांचे मी विशेष आभार मानते. त्यांच्यामुळे ही सुवर्ण संधी आम्हाला मिळाली, त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार. या वर्कशॉपसाठी मार्गदर्शक म्हणून लाभलेले माननीय डॉक्टर सराफ सर, माननीय प्राध्यापक जयस्वाल सर, माननीय प्रोफेसर
घायलकर सर, माननीय बंगर सर आणि माननीय डॉक्टर मालपाणी सर यांचे सुद्धा मी विशेष आभार मानते. थँक्यू सो मच सर. दोन्ही महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापक वृंद यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या वर्कशॉपसाठी सहकार्य केले आहे. शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला यांच्या माननीय प्राध्यापिका डॉक्टर वाटकर मॅम, माननीय डॉक्टर सामुद्रे मॅम, माननीय डॉक्टर धारसकर मॅम यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते. व शासकीय अध्यापक महाविद्यालय यवतमाळ यांच्या सर्व प्राध्यापक वृंदाचे मी मनपूर्वक आभार मानते. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या दोन्ही महाविद्यालयाच्या छात्र अध्यापकांचेही मी मनापासून आभार मानते. या कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्ष, उद्घाटक, प्रमुख पाहुणे व सर्व उपस्थित प्राध्यापक व छात्र अध्यापकाचे मी पुनश्च आभार मानते व कार्यक्रमाची धुरा मी प्रणिता मॅम कडे सोपवून आपली रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद निशा. आपल्या कार्यक्रमाची सांगता ही पसायदानाने होईल, त्याकरिता मी मयुरेश सहस्रबुद्धे यांना आमंत्रित करते आणि अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम इथेच संपला जाहीर करते. धन्यवाद. मयुरेश सर. नमस्कार. आपण पसायदानाला सुरुवात करतो आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे असाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेटतो भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे होतु किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होनी तिन्ही लोकी. भजी जो आदिपुरुषी अखंडित, आणिक ग्रंथोपजीवे विशेषी लोकी. दृष्टा दृष्ट विजय हो आवेशी. एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया